नमस्कार मित्रांनो, आपण चौथीच्या भूगोलमधला पहिला पाठ बघत आहोत, कालगणना. पार्ट 1चे आपण स्टडी केली होती. आता पार्ट 2 बघू कालगणनामधला. चला तर मग सुरुवात करूया. आपला पहिला टॉपिक आहे पौर्णिमा. पौर्णिमा आणि अमावस्या हे आपल्याला एक्झाममध्ये विचारलं जाणार नाही, पण स्टेट बोर्डमध्ये दिलं आहे, म्हणून याची माहिती घेणं आपल्याला आवश्यक आहे. चला तर मग बघूया. पौर्णिमा, पृथ्वीवरून चंद्राचा प्रकाशित भाग जेव्हा पूर्ण वर्तुळाकार दिसतो त्यास पौर्णिमेचा चंद्र असं म्हणतात व त्या रात्रीस पौर्णिमेची रात्र म्हणतात. अमावस्या, पृथ्वीवरून चंद्राचा प्रकाशित भाग जेव्हा अजिबात दिसत नाही ती अमावस्या होय. त्या रात्रीला अमावस्येची रात्र म्हणतात. असे कीवर्ड्समध्ये अजिबात ह्या कीवर्ड्समध्ये आपल्याला आयोग फसवत असतो, म्हणून लक्षात ठेवा अशा कीवर्ड्सला आणि वाचताना खूप लक्ष देऊन बघा. महिना, एका अमावस्येपासून दुसऱ्या अमावस्येपर्यंतच्या काळात चंद्राने पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण केली असते त्या काळास महिना असे म्हणतात. इथे बघा, महिना हे कन्सेप्ट आपल्याला माहिती झाली. एका अमावस्येपासून दुसऱ्या अमावस्येपर्यंतच्या काळात चंद्राने पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण केली असते त्या काळास महिना असे म्हणतात. हे लक्षात घ्या. महिना म्हणजे काय? एखादी लाईन देऊ शकते आपल्याला मल्टीलायनर क्वेश्चनमध्ये, म्हणून लक्षात घ्या. पंधरवडा बघूया. पंधरवडा, महिन्याचे 2 भाग केले जातात. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा दृश्य भाग रोज क्रमाक्रमाने वाढत जातो. या कालावधीस शुद्ध किंवा शुक्ल पक्ष म्हणतात. खूप महत्त्वाचं आहे शुद्ध किंवा शुक्ल पक्ष, लक्षातच ठेवा. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा दृश्य भाग रोज क्रमाक्रमाने वाढत जातो. या कालावधीस शुद्ध किंवा शुक्ल पक्ष म्हणतात. हे लक्षातच ठेवा. हे MPSCने विचारलं आहे, शुद्ध किंवा शुक्ल पक्ष, म्हणून लक्षात घ्या. दुसरं बघूया. पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राचा दृश्य भाग रोज क्रमाक्रमाने कमी होत जातो. या कालावधीस वद्य किंवा कृष्ण पक्ष म्हणतात. हे पण खूप महत्त्वाचं MPSCने विचारलं आहे मल्टीलायनर क्वेश्चनमध्ये. कृष्ण किंवा शुक्ल पक्ष, वद्य किंवा कृष्ण पक्ष आणि शुद्ध किंवा शुक्ल पक्ष हे विचारलं आहे, लक्षातच घ्या. शुद्ध आणि शुक्ल पक्ष म्हणजे काय? अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा दृश्य भाग रोज क्रमाक्रमाने वाढत जातो. या कालावधीत शुद्ध किंवा शुक्ल पक्ष म्हणतात. आणि वद्य किंवा कृष्ण पक्ष म्हणजे काय? तर पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राचा दृश्य भाग रोज क्रमाक्रमाने कमी होत जातो. या कालावधीस वद्य किंवा कृष्ण पक्ष म्हणतात. यामधून कोणतीही एक कन्सेप्ट लक्षात घ्या, दुसरा आपोआप लक्षात येईल. यामध्ये कीवर्ड्स काय आहे बघा. यात तुम्हाला लक्षात ठेवायचं दृश्य भाग रोज क्रमाक्रमाने वाढत जातो आणि याच्यामध्ये काय कमी होत जातो. दृश्य भाग वाढत जातो ते कोणतं? शुद्ध आणि शुक्ल, आणि कमी होत जातो ते वद्य किंवा कृष्ण. बघा इथून, हे दोन्ही कालावधी प्रत्येकी 15 दिवसाचे असतात. हे पण लक्षात घ्या, 15 दिवसाचे असतात. त्यांना पंधरवडा म्हणतात. समोर बघूया. आपल्याला आठवडा बघायचा आहे. आणखी एक कालगणनेचे एकक आपण वापरतो ते म्हणजे आठवडा. याचा कालावधी 7 दिवसाचा असतो. 7 दिवस झाल्यानंतर 8व्या दिवशी नवीन आठवडा सुरू होतो. आठवड्याचा चंद्राचा अथवा पृथ्वीच्या गतीशी संबंध नसतो. हे लक्षात घ्या. एखादी लाईन आपल्याला असं विचारलं जाऊ शकते, आठवड्याचा चंद्राच्या अथवा पृथ्वीच्या गतीशी संबंध नसतो. हे कीवर्ड लक्षातच ठेवा, नसतो. समोर बघा. आता आपण कालगणनेच्या विविध पद्धतीची माहिती घेऊया. कालगणनेच्या विविध पद्धती बघा. इथे चांद्र कालगणना. ज्या कालगणनेत फक्त चंद्राच्या गतीचा उपयोग केला जातो त्या कालगणनेस चांद्र कालगणना म्हणतात. चांद्र कालगणना कशाला म्हणतात? ज्यात फक्त चंद्राच्या गतीचा वापर केला जातो. समोर बघूया. इस्लाम दिनदर्शिकेत या पद्धतीचा वापर केला जातो. या कालगणना पद्धतीत 12 चांद्रमासाचे 1 वर्ष होते व ते 355 दिवसाचे असते. यातील महिने 29 किंवा 30 दिवसाचे असते. आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकते, इस्लाम दिनदर्शिकेत कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो? तर चांद्र कालगणना. हे लक्षात घ्या. आपल्याला सौर कालगणना बघायचं आहे. ज्या कालगणनेत पृथ्वीच्या फक्त वार्षिक गतीचा उपयोग केला जातो. एकदा बघा. सौर कालगणना. ज्या कालगणनेत पृथ्वीच्या फक्त वार्षिक गतीचा उपयोग केला जातो तिला सौर कालगणना म्हणतात. इथे कीवर्ड्स आहे फक्त, वार्षिक गतीचा उपयोग. इथून बघा, तिला सौर कालगणना म्हणतात. सौर कालगणनेत वर्ष 12 महिन्यात विभागले असते व वर्षाचा काळ सुमारे 365 दिवसाचा असतो. सौर कालगणनेतील महिना चंद्राच्या गतीशी संबंधित नसतो. हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. सौर कालगणनेतील महिना चंद्राच्या गतीशी संबंधित नसतो. समोर बघा. ग्रेगरियन दिनदर्शिका व भारतीय राष्ट्रीय पंचांग सौर कालगणनेवर आधारित आहे. हे खूप महत्त्वाचं, लक्षातच घ्या. ग्रेगरियन दिनदर्शिका म्हणजे काय? जानेवारी ते डिसेंबर व भारतीय राष्ट्रीय पंचांग
सौर कालगणनेवर आधारित आहे. भारतामध्ये वेगवेगळ्या प्रदेशात विविध दिनदर्शिका वापरल्या जातात. त्यात सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने भारत सरकारने राष्ट्रीय पंचांग तयार केले आहे. हे विचारले जाऊ शकते, भारत सरकारने विविध राष्ट्रीय पंचांग तयार का केले आहे? कारण इथून बघा, भारतामध्ये वेगवेगळ्या प्रदेशात विविध दिनदर्शिका वापरल्या जातात. त्यात सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने भारत सरकारने राष्ट्रीय पंचांग तयार केले आहे. त्यात वर्षाची सुरुवात 22 मार्च रोजी होते. त्यातील वैशाख ते भाद्रपद हे 5 महिने 31 दिवसाचे, तर इतर महिने 30 दिवसाचे असतात. भारतीय राष्ट्रीय पंचांगातील महिन्यांची नावे हिंदू दिनदर्शिकेतील महिन्याप्रमाणे असते. चांद्र सौर कालगणना बघायचं आहे आपल्याला. ज्या कालगणनेत फक्त वर्ष मोजण्यासाठी पृथ्वीच्या वार्षिक गतीचा उपयोग केला जाते. इथे बघा, वर्ष मोजण्यासाठी पृथ्वीच्या वार्षिक गतीचा उपयोग केला जातो. तसेच महिना मोजण्यासाठी चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्याच्या गतीचा उपयोग केला जातो. त्या कालगणनेस चांद्र सौर कालगणना म्हणतात. एकदा परत वाचून घेऊया. ज्या कालगणनेत वर्ष मोजण्यासाठी पृथ्वीच्या वार्षिक गतीचा उपयोग केला जातो, तसेच महिना मोजण्यासाठी चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्याच्या गतीचा उपयोग केला जातो, त्या कालगणनेस चांद्र सौर कालगणना असे म्हणतात. हिंदू दिनदर्शिकेत या पद्धतीचा वापर केला जातो. बघा, कुठे वापरते? हिंदू दिनदर्शिकेत. लीप वर्ष पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 365 दिवस व 6 तास लागतात. त्यामुळे दरवर्षी कालगणनेत 6 तासाचा फरक पडतो. हा फरक भरून काढण्यासाठी दर 4 वर्षांनी येणारे वर्ष 366 दिवसाचे मानतात. या वर्षात ग्रेगरियन दिनदर्शिकेत फेब्रुवारी महिना 28 ऐवजी 29 दिवसाचा असतो. अशा वर्षाला लीप वर्ष म्हणतात. इसवी सनाच्या संख्येस 4 ने निश्चेच भाग केल्यास ते वर्ष लीप वर्ष मानले जातात. उदाहरण 2004 आणि 2008. या ठिकाणी आपला पहिला पाठ कालगणना संपतो. यावरचे प्रश्न बघूया. यात पहिला प्रश्न दिला आहे, पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीला कोणती गती म्हणतात? दैनिक गती म्हणतात. ज्या कालगणनेत पृथ्वीच्या फक्त वार्षिक गतीचा उपयोग केला जातो तिला कोणती कालगणना म्हणतात? हे तुम्हाला कमेंट करून मला सांगायचं आहे. ज्या रात्रीस पृथ्वीवरून चंद्राचा प्रकाशित भाग अजिबात दिसत नाही त्याला काय म्हणतात? अमावस्येची रात्र, आणि दिसते त्याला पौर्णिमा. पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास 1 दिवस लागतो. चंद्रकला हे लक्षात ठेवा, बदलत्या आकारांना म्हणतात. आणि शुक्ल पक्ष लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. यात काही माहिती दिली आहे ते बघूया. सण आणि ऋतू हे पृथ्वीच्या वार्षिक गतीशी संबंधित असतात. हे लक्षात घ्या, पृथ्वीच्या वार्षिक गतीशी संबंधित असतात. ज्या दिनदर्शिकेत सौर किंवा चांद्र सौर कालगणनेचा वापर केला जातो त्या दिनदर्शिकेतील सण विशिष्ट ऋतूतच येतात. केवळ चांद्र कालगणना पद्धतीचा वापर केल्याने दिनदर्शिकेतील सण ऋतूशी संबंधित असत नाही. पुढचा पाठ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. जर आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. थँक्यू.